38 गाड्या या ठिकाणी सेमीसाठी पात्र झाल्या। त्या 38 गाड्यामध्ये 7 सेमी झाले आणि 7 सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला। तो निकाल घोषित केला जातोय। आजच्या मैदानामध्ये श्री वागेश्वरी नवलाई केसरी सन 2025 7व्या क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 6 मधून धावली गाडी यश संतोष जाधव विसापूर गाववाडी वैभव पहलवान गादेवाडी या गाडीचा 7वा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। यश संतोष जाधव गाववाडी विसापूर यांचा पक्ष पळाला आणि त्याच्या जोडीला शहाजी जाधव सरपंच गादेवाडी मोहन गुरुजी गारेवाडीकरांचा पावर पळाला। पावर आणि पक्षा आजच्या भव्य देव मैदानामध्ये 7व्या क्रमांकासाठी पात्र गेले। सोन्या ड्रायव्हर खटावकरांनी 6 नंबरचा मान पटकावला। 6वा क्रमांक पटकावला। तास क्रमांक 4 मधून धावली गाडी मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी सिंधी बुद्रुक या गाडीचा 6वा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी सिंधी बुद्रुक आणि सुलतान ग्रुप आंधळीकरांचा बब्या डॉन पळाला आणि त्याच्या जोडीला विकास से टोंबरे उंबरगावकरांची रायफल पळाली। रायफल आणि बब्या डॉन आजच्या भव्य देव मैदानामध्ये 6व्या क्रमांकासाठी प्राप्त केले। लखन ड्रायव्हर बुधालवाडीकरांनी 5 नंबरचा मान पटकावला। 5वा क्रमांक पटकावला। तास क्रमांक 1 मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा 5वा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। किरणप्पा कालगाव शाळगाव उत्तम सेठ गवळी दैवणी बदलापूर यांचा या ठिकाणी रैना पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला नवाब पठाण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप तळेगावकरांचा राजा आणि रैना आजच्या भव्य देव मैदानामध्ये 5व्या क्रमांकासाठी प्राप्त केले। भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी विसापूरकरांच्या सोनेरी मैदानातील 4 नंबरचा मान पटकावला। 4था क्रमांक पटकावला। तास क्रमांक 7 मधून धावली गाडी गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा 4था क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर सासवड पुणे संग्राम बादल ग्रुप सासवड पुणेकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजे फुलकरांचा लखन आणि बादल आजच्या भव्य देव मैदानामध्ये 4थ्या क्रमांकासाठी प्राप्त केले। ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी आजच्या मैदानातील 3 नंबरचा मान पटकावला। 3रा क्रमांक पटकावला। तास क्रमांक 2 मधून धावलेली गाडी स्वरांजली पवार कलेडोन अक्कू ड्रायव्हर अपसिंगे विटा या गाडीचा 3रा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। आराध्या गणेश अनपटवाई आदिरा विष्णू यादव भाकरवाडी पप्पू भगवान वाई आणि बलमा ग्रुप भाकरवाडीकरांचा खंड्या पळाला आणि त्या जोडीला स्वर्गीय भरतदादा भोईर पडगे पनवेल प्रांश पप्पू सेठ सूर्यवंशी वांगी आणि त्रिशा कैलास उसाडकर पनवेल यांचा महबूब पळाला। महबूब आणि खंड्या आजच्या भव्य देव मैदानामध्ये 3य क्रमांकासाठी प्राप्त केले। अक्कू ड्रायव्हर आपसिंगेकरांनी 2 गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली। सोनेरी मैदान विसापूरकरांच्या सोनेच्या मैदानातला 2 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 5 मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिकेय अजय शेठ जाधव कलडोन बुध या गाडीचा 2रा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। कार्तिकेय अजय शेठ जाधव कलडोन विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला प्रतिपन्ना सुरवे कराड शरद शेठ कडबाने मोहद सिन्नर यांचा दिवाण्या पळाला। दिवाण्या आणि तेजा आजच्या भव्य देव मैदानामध्ये 2 नंबरसाठी पात्र गेले। विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांनी श्री वागेश्वरी व श्री नवलाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं विसापूरकरांच्या मैदानातील सरकार ग्रुप रिंगी चिंगी ग्रुप आणि गोल्डन मॅन ग्रुप आयोजित भव्य आणि दिव्य सोनेरी मैदान सोन्याच्या मैदानातला 1 नंबरचा मान पटकावला। पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान सोन्याचं मैदान झालं एक आदर्श मैदान आणि या मैदानाचा 1 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 3 मधून धावली गाडी भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाळे वाघोली कळंबी नवाज पठाण शाकीर पठाण शार्दूल बाजी ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा 1ला क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। बापूसाहेब बाडे वाघोली नवाब पठाण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा घरचा साथ पळाला। शंभू आणि चिमण्या आजच्या भव्य देव मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी प्राप्त केले। शाकीर ड्रायव्हर तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं रिंगी चिंगी ग्रुप गोल्डन मॅन ग्रुप आणि सरकार ग्रुप विसापूर आणि नवलाई वाघजाई बैलगाडी संघटना विसापूर यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार। चला बक्षीस वितरण समारंभ याच ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी श्री वागेश्वरी व श्री नवलाई केसरी बैलगाडा संघटनेचे 11 पदाधिकारी जे आहेत
त्या पदाधिकाऱ्यांनी फक्त वर यायचं आहे. बाकीचे जे स्टेजवरचे आहेत त्यांनी बिनकामाचे चला खाली व्हा. पलीकडच्या स्टेजवर गेलं तरी चालेल, म्हणजे पलीकडच्या स्टेजवर बक्षीस वितरण होईल आणि ह्या इकडून आम्ही फक्त पुकारतो. हा या चला. श्री वागेश्वरी व नवलाई बैलगाडा संघटना विसापूरकर आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे. पलीकडच्या कॅमेरा सुवास या ठिकाणी बक्षीस दिली जाणार आहेत आणि कॅमेरामन पलीकडचा कॅमेरामन त्या स्टेजवरती झूम करा, तिकडे बक्षीस दिले जाणार आहेत समोर. चला साथी बैलगाडी मालक आपापले बक्षीस घ्यायला पुढे या. तातूबुवा विसापूरकर यांच्याकडून कळंबीचे कांताराम यांना 200 रुपये बक्षीस आले. कांताराम आहेत का कळंबीचे, या इथं आपलं बक्षीस घेऊन जायचंय. त्याचबरोबर शाकीर ड्रायव्हर तळेगावकर, शाकीर चला. ड्रायव्हर आपलं इथं 2000 रुपये बक्षीस, आपण इथं बक्षीस घेऊन जायचंय. चला या 7 नंबरचे मानकरी या. चला यश संतोष जाधव विसापूर गाववाडी, वैभव पैलवान गादेवाडीकर या. आणि बक्षीस घ्यायला येताना दोन्ही बैलगाडी मालक फक्त चौघांनी वर यायचंय आणि आपापले बक्षीस घ्यायचे. काय जे तुमचं फोटो सेशन असेल ते आपण खाली गेल्यानंतर आपण फोटो काढून घ्या. या चला 7 नंबरचे मानकरी या. भाऊ पलीकडच्या एक 2 मिनिटं थांबा. अडीच लाखाला 3% 3,500 रुपये टॅक्स भरायला लागेल मला. जीएसटी नंबरचं बिल पाहिजे असलं तर ओरिजिनल आमचं बिल आहेच, त्याचा काही विषय नाही. असं सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा चालक सगळ्यांना एक सूचना आहे की प्रताप तात्या, सुनील दादा, आम्ही जी सगळी बक्षिसं ठेवलेली आहेत ह्या सगळ्या बक्षिसांना एक हॉलमार्कचं कार्ड दिलेलं आहे. पण आम्ही जी बक्षिसं बिलिंग केलेली आहेत ही 1.5 महिन्यापूर्वी ज्या वेळेला सोन्याच्या किमती ज्या होत्या त्यावेळेला ते आम्ही बिलिंग केलेलं ही बक्षीस आहेत. ज्यांना फक्त कुणाला जीएसटीची बक्षिसं लागतील, म्हणजे जीएसटीचं बिल असलेलं जे बक्षीस आपल्याला दिलं जाईल त्याचं जर का बिल जीएसटीचं लागत असेल तर त्याला मात्र आपल्याला 3% टॅक्स लागणार आहे. बाकी सोन्याची प्युरिटी तुम्ही कुठेही नेऊन चेक करू शकता. त्याचं दुसरं बिल आहे ओरिजिनलच आहे, पण ज्याला जीएसटीचा नंबर जीएसटी नंबरचं बिल पाहिजे असेल, आता ही काय आमच्या घरचं सगळं सोनं राहतं त्याच्यामुळं ऐका बैलगाडी मालक, त्यांचा म्हणण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. जर आपल्याला जीएसटीचं बिल जर तुम्हाला या ठिकाणी पक्क बिल हवं असेल तर तुम्हाला त्याची रक्कम तुम्हाला 3% ते जीएसटी भरावं लागेल तर ते आपल्याला बिल मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला ही रक्कम आपलं ही जे बक्षीस आहे ते बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. जर बिलाची तुम्हाला गरज असेल पक्क्या बिलाची तर जीएसटीची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. तसेच या मैदानासाठी दुकानचं बिल ओरिजिनल आहे, परंतु जीएसटीचं जर तुम्हाला बिल हवे असेल तर जीएसटीची रक्कम भरावी लागणार आहे. बघा मग तुमचं तुम्ही ठरवायचंय. जर कुणाला पाहिजे असेल तर आपले जीएसटी ज्याप्रमाणे बक्षीस आहेत त्याप्रमाणे टक्केवारी आहे, तशी आपल्याला टक्केवारीप्रमाणे ती रक्कम भरावी लागेल. तसेच आमचे मित्र प्रतीक भैया सावंत यांनी आज या मैदानासाठी ट्रॅक्टर घेऊन नांगरट असेल, फनपाळे असेल, रोटावेटर असेल, या मैदानासाठी प्रतीक भैया सावंत यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल विसापूर श्री वाघेश्वरी श्री नवलाई बैलगाडा संघटनेमार्फत त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार आमचे अध्यक्ष संदीप शेठ कदम यांनी करावा. प्रतीक भैया सावंत यांचा सत्कार आमचे अध्यक्ष संदीप शेठ कदम करत आहेत. तत्पूर्वी